ठाणे रेल्वे स्थानक हे महत्त्वाचं आणि गर्दीचं स्थानक म्हणून ओळखलं जातं। या स्थानकातून दिवसाला 5 ते 6 लाख प्रवासी प्रवास करतात। स्थानकात तिकीट काढण्यासाठी खिडकीबाहेर लांबच लांब रांगेमध्ये उभं राहण्यापेक्षा आता डिजिटल तिकीट काढण्याला प्रवाशांनी पसंती दिल्याचं दिसून येत आहे। यामध्ये ATVM यंत्रणा आणि मोबाईल ॲपद्वारे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याचं रेल्वे प्रशासनानं दिलेल्या आकडेवारीमधून दिसून येते। रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या सोयीसाठी UTS ऑन मोबाईल हे विशेष मोबाईल ॲप सुरू केले। या ॲपमुळे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी स्थानकावर जाण्याची गरज भासत नाही। थेट आपल्या स्मार्टफोनवरून तिकीट खरेदी करता येतं। शिवाय या ॲपमुळे कॅशलेस व्यवहार शक्य झाल्यामुळेही प्रवाशांचा कल या सुविधेकडे वळताना दिसतोय। UTS ॲपचा वापर केल्यास तिकीट खरेदीसाठी लागणारा वेळ वाचतो आणि रांगेत उभं राहण्याचा त्रासही सोसावा लागत नाही। केवळ UTS मोबाईल ॲपच नाही तर ATVM, जनसामान्य तिकीट सेवा केंद्र, स्थानक तिकीटिंग सेवक, यात्री सेवक यासारखे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जातील। त्यामुळे तिकीट खरेदीसाठी अनेक पर्यायी मार्ग खुले झाले। विशेष म्हणजे प्रवाशांना या यंत्रणांमुळे वेगवान, सोपा आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम अनुभव मिळतोय। रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार ठाणे स्थानकात सुमारे 32 लाखाहून अधिक प्रवासी मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक पास वापरतात। तर दर महिन्याला 11,59,277 अधिक प्रवासी ATVM मशीन्सचा तिकीट खरेदीसाठी वापर करतात। तर मोबाईल ॲपचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या 7,11,790 इतकी आहे। तर JTBSचा वापर 4 लाखाहून अधिक प्रवासी करतायत। यात खिडकीद्वारे तिकीट काढणाऱ्यांची संख्या 7,72,000 इतकी आहे।